कल्पना करा, एक अशी शिक्षण व्यवस्था जी जगातली सर्वोत्तम आहे, पण त्याच वेळी सर्वात जास्त थकवणारी सुद्धा. हा एक मोठा विरोधाभास आहे नाही का? आज आपण दक्षिण कोरियाच्या शिक्षण प्रणालीच्या ह्याच दोन बाजू पाहणार आहोत. एकीकडे जबरदस्त यश आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांवर येणारा प्रचंड ताण. तर हा प्रवास आपण कसा करणार आहोत? आधी आपण बघूया की त्यांच्या यशाचं इंजिन काय आहे. मग त्या एका परीक्षेबद्दल बोलूया, जी सगळं काही ठरवते. त्यानंतर शॅडो एज्युकेशन म्हणजे काय ते समजून घेऊ. पण ह्या सगळ्याची किंमत काय मोजावी लागते, आणि शेवटी ही सिस्टम आता कुठे उभी आहे. चला तर मग सुरू करूया. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. पाहूया की दक्षिण कोरियाने एवढी जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था नेमकी उभी कशी केली. हे बघा, परिणाम तर डोळे दिपवणारे आहेत. आज दक्षिण कोरियाचा प्रौढ साक्षरता दर किती आहे माहितीये? तब्बल 98 ते 100%. म्हणजे जवळपास सगळेच साक्षर आहेत. हे त्यांच्या मॉडेलचं मोठं यश आहे, यात शंका नाही. आणि हे सगळं काही अचानक झालेलं नाहीये. म्हणतात ना की कोरियन युद्धानंतर त्यांच्या शिक्षण व्यवस्थेत प्रचंड मोठा बदल झाला. विचार करा, 1945 मध्ये साक्षरता होती फक्त 22%. आणि तिथून आज 98% पल्ला गाठणं हा खरंच एक चमत्कारच आहे. आता वळूया त्या गोष्टीकडे जी या संपूर्ण सिस्टीमच्या केंद्रस्थानी आहे. एक परीक्षा. ह्या परीक्षेचं नाव आहे सुनिंग किंवा CSAT. आता ही फक्त एक परीक्षा नाहीये. हे 8 तास म्हणजे विद्यार्थ्याचं संपूर्ण भविष्य, त्याचं करिअर, समाजातलं त्याचं स्थान, सगळं काही ठरवणारे 8 तास. म्हणूनच ही जगातली सगळ्यात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. एक परीक्षा, 8 तास आणि संपूर्ण देश श्वास रोखून बघत असतो. खरंच त्या एका दिवसावर विद्यार्थ्यांचं अख्खं आयुष्य अवलंबून असतं. याचं महत्त्व किती आहे हे आपण शब्दात नाही सांगू शकत. आणि हे महत्त्व किती आहे हे बघा. सुनिंगच्या दिवशी शेअर मार्केट उशिरा उघडतं. पोलीस स्वतः विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडायला येतात. इतकंच नाही तर इंग्रजीचा लिसनिंग टेस्ट सुरू असताना चक्क विमानं उडणं बंद होतं. विचार करा, एका परीक्षेसाठी अख्खा देश थांबतो. ठीक आहे, ही झाली अधिकृत शिक्षण व्यवस्था. पण पडद्यामागे एक दुसरी समांतर शिक्षण व्यवस्था चालते. चला त्याबद्दल जाणून घेऊया. यांना म्हणतात हँग ऑन, म्हणजे खाजगी शिकवणी वर्ग किंवा क्रॅम स्कूल्स. आणि हे आता कोरियाच्या शिक्षण व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. म्हणजे विद्यार्थी आधी शाळेत जातात आणि मग थेट हँगवॉनमध्ये दिवसभरात 12 ते 16 तास अभ्यास करणं ही तिथे अगदी सामान्य गोष्ट आहे. आता ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. हा जो आलेख आहे तो दाखवतो की या हँगऑनमध्ये कोण जास्त जातं. आणि आश्चर्य म्हणजे खूप श्रीमंत किंवा गरीब नाही, तर मध्यमवर्गीय पालकच आपल्या मुलांवर सर्वाधिक खर्च करतात. यातून काय दिसतं तर समाजात टिकून राहण्यासाठी, पुढे जाण्यासाठी किती प्रचंड दबाव आहे. पण यशाच्या ह्या शर्यतीत एक मोठी किंमत चुकवावी लागतेय का? आणि ती कोण चुकवतंय? हे यश तर मिळालं, पण या यशाची नेमकी किंमत काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही किंमत आपली तरुण पिढी तर नाही ना चुकवत आहे? परिस्थिती इतकी गंभीर आहे की खुद्द देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी याला एक सामाजिक आपत्ती म्हटलं आहे. विचार करा, देशाचा प्रमुख जेव्हा असे शब्द वापरतो तेव्हा संकट किती मोठं असेल. आणि हे आकडे बघा. हे एका सर्वेक्षणाचे निकाल आहेत. तब्बल 70% विद्यार्थ्यांना प्रचंड तणाव आहे, 65% चिंता वाटते आणि 40% तर नैराश्याचा सामना करत आहेत. हे आकडे खरंच खूप काही सांगून जातात. आणि ही आकडेवारी तर सर्वात जास्त धक्कादायक आहे. जवळपास 33% किशोरवयीन मुलांनी कबूल केलंय की सुनिंग परीक्षेच्या दबावामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार आले, फक्त अभ्यासाच्या दबावामुळे. या सगळ्यामुळे दक्षिण कोरिया आता एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. त्यांना आता यशासोबतच संतुलनाचाही शोध घ्यावा लागतोय. आणि हा बदल त्यांच्या धोरणांमध्ये स्पष्ट दिसतोय. आधी सगळा भर फक्त शैक्षणिक यशावर होता. आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला महत्त्व दिलं जात आहे. तीव्र स्पर्धेऐवजी निरोगी नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे.
त्यासाठी सरकारने काही ठोस पावलं उचलली आहेत. संपूर्ण देशात आता सामाजिक आणि भावनिक शिक्षण लागू केलं जातंय. प्रत्येक शिक्षण कार्यालयात मानसिक आरोग्य तज्ज्ञांची नेमणूक होतीये. 24 तास चालणारे समुपदेशन प्लॅटफॉर्म तयार केले जात आहेत. म्हणजे आता फक्त गुण नाही, तर विद्यार्थ्याला एक सुरक्षित आणि आधार देणारं वातावरण देण्याचा प्रयत्न होतोय. पण मग शेवटी प्रश्न हाच उरतो. जी व्यवस्था पूर्णपणे स्पर्धेवर उभी आहे, ती यशाची व्याख्या बदलून यश म्हणजे आरोग्य असं म्हणू शकेल का? एका खोलवर रुजलेल्या मानसिकतेला बदलणं इतकं सोपं असेल का? यावर विचार करायला हवा.